मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे प्रिव्हियस इयर MCQs पाहिलेले आहे. आता आपण काही मोस्ट इम्पॉर्टंट MCQs पाहणार आहोत. इथे क्वेश्चन नंबर 44 काय दिलेला आहे पहा. द मोल फ्रॅक्शन ऑफ नायट्रोजनचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे इन मिक्सचर ऑफ 7 ग्रॅम ऑफ नायट्रोजनचं मास काय दिलेलं आहे 7 ग्रॅम आणि अँड 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन इज, म्हणजेच ऑक्सिजनचं मास काय दिलेलं आहे 16 ग्रॅम. ठीक आहे. मोल्स ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू मास ऑफ नायट्रोजन अपॉन मोलार मास ऑफ नायट्रोजन. मग मास किती दिलेला आहे 7, मोलार मास किती आहे नायट्रोजनचं 28. मग 7/28 काय येईल 0.25. मग असेच नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन काढूया. नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू मास ऑफ ऑक्सिजन अपॉन मोलार मास ऑफ ऑक्सिजन. मास ऑफ ऑक्सिजन किती दिलेलं आहे 16 ग्रॅम. मोलार मास किती असतं ऑक्सिजनचं 32. 16/32 किती येईल 0.5. आता यावरून मोल फ्रॅक्शन ऑफ नायट्रोजन X2 इज इक्वल टू Xn2 इज इक्वल टू NN2 अपॉन NN2 प्लस NO2. मग NN2 किती आहे 0.25 अपॉन NN2 परत इथे घ्यायचं 0.25 प्लस 0.5. 0.25 अपॉन काय येईल 0.75, म्हणजेच काय येईल 1/3 आणि 1/3 काय येईल 0.33. म्हणजे कोणता आन्सर करेक्ट असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा 45. 3.42% वेट पर वॉल्यूम सोल्यूशन ऑफ केन शुगर इज आयसोटॉनिक विथ 3% वेट पर वॉल्यूम सोल्यूशन ऑफ सोल्यूट ए. द मोलार मास ऑफ ए इज, ऑप्शन दिलेले आहेत 100, बी ऑप्शन 200, सी ऑप्शन 300 आणि डी ऑप्शन दिलेला आहे 400. हा क्वेश्चन जो आहे तो विदिन 10 सेकंड आपल्याला सॉल्व करता येतो शॉर्टकटने. मी अगोदर शॉर्टकट एक्सप्लेन करतो. केन शुगरचं मोलार मास आपल्याला माहीत आहे किती दिलेलं आहे 342. पर्सेंटेज काय दिलेले आहेत 3.42. मग इथे 3% दिलेलं आहे तर त्याचं किती होईल 300, म्हणजे आन्सर काय असेल सी. आता आपण लॉंगकट पाहूया. आयसोटॉनिक दिलेलं आहे म्हणजे शुक्रोज सोल्युशन जे आहे त्या शुक्रोज सोल्युशनची मोलॅरिटी जी आहे ती मोलॅरिटी ऑफ ए सोल्युशनसोबत. आता इथे पहा WS × 1000 अपॉन MS × 100. मी इथे टू द बेस S का घेतलेला आहे शुक्रोज, इथे टू द बेस A का घेतलेला आहे सोल्यूट ए. ठीक आहे. आता WH ची व्हॅल्यू किती दिलेलं आहे 3.42 × 1000 अपॉन MS ची व्हॅल्यू किती आहे 342 × 100 इज इक्वल टू WH ची व्हॅल्यू किती दिलेलं आहे 3%, म्हणजे 3 × 1000 अपॉन MA ची व्हॅल्यू काढायची आहे MA × 100. मग आता हे कॅन्सलेशन करून आपल्याला काय मिळेल, हे 1000 कॅन्सल होतील, 100 कॅन्सल होतील, म्हणजेच MA इज इक्वल टू काय येईल MA इज इक्वल टू 3 × 342 अपॉन 3.42. मग इथे 3.42 इथे काय होईल 100, 3 × 100 काय येईल 300, म्हणजे आन्सर काय असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ सोल्युशन कंटेन्स 36 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इन 400 ml ऑफ सोल्युशन. द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन इज, ए ऑप्शन 0.5, बी ऑप्शन 0.05, सी ऑप्शन 5 आणि डी ऑप्शन किती काय दिलेला आहे 0.2. अगोदर आपण लॉंगकट पाहूया, शॉर्टकट पण आहे याचा. पहा मोलॅरिटी इज इक्वल टू W2 × 1000 अपॉन M2V. मग आता इथे W2 किती दिलेलं आहे 36 ग्रॅम × 1000 अपॉन M2 किती दिलेलं आहे मोलार मास, ग्लुकोजचं मोलार मास किती आहे 180 × व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 400. मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल 0.5. आता आपण शॉर्टकट पाहूया. पहा 36 ग्रॅम इन 400 ml येत असेल तर किती ग्रॅम येईल 1000 ml मध्ये, 1000 ml मध्ये येईल 90 ग्रॅम आणि मोलार मास किती आहे 180 ग्रॅम. मग 90/180 किती येईल 0.5. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ सोल्युशन ऑफ ग्लुकोज इन वॉटर बॉइल्स ॲट 100.13 डिग्री सेल्सिअस. द सेम सोल्युशन विल फ्रीज ॲट, मग किती डिग्री सेल्सिअसला ते फ्रीज होईल हे आपल्याला काढायचं आहे. KB ऑफ वॉटर इज गिवन 0.52 डिग्री, KF ऑफ वॉटर इज
1.88 डिग्री. ऑप्शन दिलेले आहेत ए 0.47 डिग्री सेल्सिअस, बी -1.88 डिग्री सेल्सिअस, सी 0.47 डिग्री सेल्सिअस आणि डी दिलेला आहे -0.94 डिग्री सेल्सिअस. या न्यूमेरिकलचा पण शॉर्टकट आहे, पण आपण अगोदर लॉंगकट पाहू. डेल्टा टी बी इज इक्वल टू काय येईल? डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी मायनस टी नॉट. मग इथे काय येईल? 100.13 मायनस 100 म्हणजेच काय येईल आपला आन्सर? 0.13 डिग्री सेल्सिअस हा डेल्टा टी बी येईल. आपल्याला के बी किती दिलेला आहे? के बी किती दिलेला आहे? 0.52. मग डेल्टा टी बी इज इक्वल टू फॉर्म्युला यूज करूया. डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम. मग एमची व्हॅल्यू काय येईल? एम इज इक्वल टू डेल्टा टी बी अपॉन के बी. मग एमची व्हॅल्यू पुढे सॉल्व केली तर डेल्टा टी बी काय आहे? 0.13. के बी किती दिलेलं आहे? 0.52. हे सॉल्व करून आपल्याला काय मिळेल? 0.25. ओके. आता आपल्याला के एफ दिलेला आहे. के एफ काय दिलेला आहे? 1.88 डिग्री. मग डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय येईल? के एफ इंटू एम. मग आता ही व्हॅल्यू पुटअप करा. के एफची व्हॅल्यू काय? 1.88 इंटू 0.25. मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळेल? 0.47 डिग्री सेल्सिअस. आता यावरून आपण टी एफ काढूया. डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय आहे? टी नॉट मायनस टी एफ. मग टी एफ इज इक्वल टू काय येईल? टी एफ इज इक्वल टू टी नॉट मायनस डेल्टा टी एफ. म्हणजेच टी नॉट किती आहे? 0 मायनस 0.47 म्हणजेच आन्सर काय? -0.47 डिग्री सेल्सिअस. आता शॉर्टकट पहा. सेम सोल्युशनसाठी डेल्टा टी बी आणि के बीचा जो रेशो आहे तो डेल्टा टी एफ आणि के एफ एवढा असतो. डेल्टा टी बीची व्हॅल्यू काय आहे? 0.13. के बीची व्हॅल्यू काय आहे? 0.52 इज इक्वल टू डेल्टा टी एफची व्हॅल्यू काढायची आहे आणि के एफ काय दिलेला आहे? 1.88. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला डेल्टा टी एफ काय मिळेल? 0.47 आणि यावरून आपण टी एफ इझिली काढू शकतो की -0.47 आहे. हा जो क्वेश्चन आहे तो आपण शॉर्टकटने सॉल्व करू. काय दिलेला आहे? अन ॲक्वेस सोल्युशन फ्रीजेस ॲट -0.186 डिग्री सेल्सिअस. व्हॉट विल बी इट्स बॉइलिंग पॉईंट? त्याचा बॉइलिंग पॉईंट किती असेल? के एफ दिलेला आहे 1.86, के बी दिलेला आहे 0.52. मग आता शॉर्टकट यूज करूया. डेल्टा टी बी अपॉन के बी इज इक्वल टू डेल्टा टी एफ अपॉन के एफ. आपल्याला बॉइलिंग पॉईंट काढण्यासाठी डेल्टा टी बी अगोदर काढावं लागेल. डेल्टा टी बी इज इक्वल टू काय? डेल्टा टी एफ इंटू के बी अपॉन के एफ. मग डेल्टा टी एफ किती दिलेला आहे? डेल्टा टी एफ दिलेला आहे 0.186. इथे मायनस साईन कशासाठी दिलेलं आहे? की 0पेक्षा कमी आहे. मग डेल्टा टी बी काय किती घ्यायचा? जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ती घ्यायची. 0.186 इंटू के बी किती दिलेलं आहे? 0.52 अपॉन के एफ किती दिलेलं आहे? 1.86. हे सॉल्व केल्यानंतर आन्सर काय येतं? 0.052. मग 0.052 येतं आहे त्यामध्ये काय ॲड करूया? 100 ॲड करूया म्हणजे आन्सर काय येईल? 100.052 हे आन्सर येईल. आन्सर ए करेक्ट. नेक्स्ट पहा क्वेश्चन 49. अ सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट इन 22.4 liter of water at 0 degree Celsius will have osmotic pressure equal to. आपल्याला सोल्यूट किती दिलेला आहे? 1 मोल नॉन इलेक्ट्रोलाइट. व्हॉल्यूम किती दिलं आहे? 22.4 लिटर. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आणि त्याचा ऑस्मॉटिक प्रेशर आपल्याला काढायचं आहे. ऑप्शन्स काय आहेत? ए 22.4 ATM, बी 0.0821 ATM, सी 273 ATM आणि डी 1 ATM. आपल्याला ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला माहीत आहे. पाय इज इक्वल टू सी आर टी. पण सी इज इक्वल टू काय आहे? एन अपॉन व्ही म्हणजेच काय एन आर टी अपॉन व्ही. 1 मोलसाठी काय होईल? आर टी अपॉन व्ही. मग आरची व्हॅल्यू काय आहे? 0.0821 इंटू टीची व्हॅल्यू काय आहे? 273 अपॉन व्ही किती दिलेलं आहे? 22.4. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला पायचा आन्सर काय येईल? 1 ATM. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट आहे? ऑप्शन डी. नेक्स्ट न्यूमेरिकल काय दिलेलं आहे पहा. द व्हॉल्यूम ऑफ 0.8 मोलार सोल्युशन कंटेनिंग 0.1 मोल ऑफ सोल्यूट इज. ऑप्शन दिलेले आहेत 100 ml, 175 ml, 125 ml, 150 ml.
हा क्वेश्चन जो आहे तो आपण शॉर्टकट यूज करून सॉल्व करू शकतो. मोलॅरिटी दिलेली आहे म्हणजे व्हॉल्यूम किती असेल 1000 ml. 0.8 मोल सोल्यूटसाठी किती 1000 ml. मग 0.1 मोल सोल्यूटसाठी किती येईल 1000 इंटू 0.1 अपॉन 0.8 म्हणजेच काय 1000 अपॉन 8 आणि 1000 अपॉन 8चा आन्सर काय 125. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा 1 लिटर ऑफ 3 solution contain 20 gram of fructose, 10 gram of urea and 34.2 gram of cane sugar. Their vapor pressures are P1, P2, P3 respectively. Then which one is correct? मग ए ऑप्शन दिलेला आहे P2 is greater than P1 is greater than P3. बी ऑप्शन दिलेला आहे P2 greater than P3 greater than P1 and C ऑप्शन is P1 is greater than P2 is greater than P3. डी ऑप्शन दिलेला आहे P3 इज ग्रेटर दॅन P1 इज ग्रेटर दॅन P2. त्यासाठी आपण तिन्ही सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स काढूया. ओके, मग नंबर ऑफ मोल्स ऑफ फ्रुक्टोजचे नंबर ऑफ मोल्स किती येतील मास अपॉन मोलार मास. फ्रुक्टोजचं मोलार मास किती आहे 180. 20 अपॉन 180 म्हणजे हे आन्सर येईल 2 अपॉन 18 किंवा 1 अपॉन 9. नंबर ऑफ मोल्स ऑफ युरियाचं मास किती दिलेलं आहे 10 ग्रॅम. 10 अपॉन युरियाचा मोलार मास आहे 60. 10 अपॉन 60 म्हणजेच आन्सर येईल 1 अपॉन 6. नंबर ऑफ मोल्स ऑफ केन शुगर म्हणजे शुक्रोज. शुक्रोज इज इक्वल टू मास किती दिलेला आहे 34.2 अपॉन 342. मग इथे आन्सर येईल 1 अपॉन 10. मग यामध्ये नंबर ऑफ मोल्स सर्वात जास्त कोणाचे आहेत. नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया सर्वात जास्त आहे. त्याच्या खालोखाल नंबर ऑफ मोल्स ऑफ फ्रुक्टोज आहे आणि सर्वात कमी नंबर ऑफ मोल्स कोणाचे आहेत नंबर ऑफ मोल्स ऑफ शुक्रोज. युरियाचे किती आहेत 1 अपॉन 6. त्याच्या खालोखाल कोण आहे 1 अपॉन 9. फ्रुक्टोजचे नंबर ऑफ मोल्स 1 अपॉन 9. शुक्रोजचे नंबर ऑफ मोल्स 1 अपॉन 10. आपल्याला इथे वेपर प्रेशरची सिक्वेन्स दिलेली आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची सिक्वेन्स दिलेली नाही. वेपर प्रेशरची सिक्वेन्स आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आपण काय करू एक रिलेशन आहे. नंबर ऑफ मोल्स इन्क्रीजेस, मोलॅरिटी इन्क्रीजेस, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर increases and vapor pressure of solution decreases. इथे फ्रुक्टोजचा वेपर प्रेशर जो दिलेला आहे तो P1 दिलेला आहे. युरिया सोल्युशनचा P2 दिलेला आहे आणि शुक्रोजचा P3 दिलेला आहे. फ्रुक्टोजचं नंबर ऑफ मोल्स किती येत आहेत 1 अपॉन 9. युरियाचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत 1 अपॉन 6. शुक्रोजचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत 1 अपॉन 10. ज्या सोल्युशनची मोलॅरिटी जास्त त्या सोल्युशनचा वेपर प्रेशर सर्वात कमी. म्हणजेच कोणाची मोलॅरिटी जास्त आहे युरियाची म्हणजे P2 सर्वात शेवटी येईल. ओके, आणि शुक्रोजची मोलॅरिटी सर्वात कमी आहे म्हणजेच P3 सर्वात जास्त येईल. म्हणजेच आपली ऑर्डर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशनची ऑर्डर काय आहे P3 P1 P2. पुन्हा एकदा लक्ष द्या ज्या सोल्युशनची मोलॅरिटी जास्त त्या सोल्युशनचा वेपर प्रेशर सर्वात कमी. मग इथे आता कोणाची मोलॅरिटी जास्त आहे युरियाचे नंबर ऑफ मोल्स म्हणजे मोलॅरिटी जास्त आहे 1 अपॉन 6. मग त्याचा जो प्रेशर आहे P2 हा सर्वात कमी येईल. आणि शुक्रोजची मोलॅरिटी किती दिलेली आहे 1 अपॉन 10 म्हणजेच याची मोलॅरिटी सर्वात कमी आहे म्हणजे त्या सोल्युशनचा वेपर प्रेशर जास्त. म्हणजे सर्वात जास्त कोण असेल P3 म्हणजे P3 सर्वात जास्त आणि P2 सर्वात कमी आणि त्या दोघांच्या मध्ये काय येईल P1. म्हणजेच या क्वेश्चनचा डी ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा द फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन containing 0.1 mole of glucose in 250 gram of water would be. आपल्याला फ्रीजिंग पॉईंट विचारलेला आहे. KF दिलेला आहे 1.88 kg/mol. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. मग KFची व्हॅल्यू दिलेली आहे 1.8688. इथे मोलॅरिटी काय येईल 0.1 मोल ग्लुकोज 250 ग्रॅममध्ये दिलेला आहे. मग किती मोल ग्लुकोज 1000 ग्रॅममध्ये येईल तर त्याचा आन्सर आहे 0.4 मोल. म्हणजेच मोलॅरिटी किती येईल 0.4 मोल. यावरून डेल्टा TFचं आन्सर काय येईल 0.752. डेल्टा TF 0.752 आहे. डेल्टा TF म्हणजेच काय डेल्टा TF इज इक्वल टू T0 मायनस TF.
मग टी एफ इज इक्वल टू काय येईल, टी एफ इज इक्वल टू T0 मायनस डेल्टा टी एफ. मग T0 काय आहे, 0 मायनस 0.752 म्हणजेच टी एफची व्हॅल्यू फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन काय आहे, मायनस 0.752 डिग्री सेल्सिअस. कोणतं आन्सर करेक्ट असेल, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ॲज अ रिझल्ट ऑफ ऑस्मॉसिस द व्हॉल्यूम ऑफ मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ग्रॅज्युअली डिक्रीजेस, रिमेन्स सेम, ग्रॅज्युअली इन्क्रीजेस अँड सडनली डिक्रीजेस असे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता इथे लक्ष द्या, मी 2 कंपार्टमेंट घेतलेले आहेत. एका कंपार्टमेंटमध्ये डायल्यूट सोल्युशन आहे, दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. आणि इथे वॉटर मॉलिक्यूल जे आहे, सॉल्वंट मॉलिक्युल्स, हे सॉल्वंट मॉलिक्युल्स कुठून कुठे जातील, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. याचाच अर्थ असा आहे की या कंपार्टमेंटमधला सॉल्वंट जे आहे ते इकडे जात आहे, म्हणजे हे व्हॉल्यूम जे आहे ते काय होईल, कमी होईल, आणि हे व्हॉल्यूम काय होईल, वाढेल. म्हणजेच डायल्यूट सोल्युशनचं व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल, आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनचं व्हॉल्यूम काय होईल, वाढेल. म्हणजेच याचा आन्सर काय असेल, व्हॉल्यूम ऑफ मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. ऑप्शन आहे सी.